नमस्कार मंडळी. तर परवाच्या दिवशी आहे ना, चतुर्थीच्या निमित्ताने मी मोदक बनवले होते आणि म्हटलं चला मोदकाची रेसिपी सुद्धा तुमच्यासोबत शेअर करूयात. कारण की मी पहिल्यांदाच उकडीचे मोदक बनवायला घेतले होते आणि ते कसे होतील ह्याची अजिबात कल्पना नव्हती. तर सगळ्यात आधी आहे ना, मोदकासाठी जे सारण बनवण्याची कृती असते ती बनवून घेतलं आणि सारणसुद्धा बनवून साईडला ठेवून दिलं होतं. आता आपल्याला मोदक बनवायला घ्यायचे होते. त्यासाठी मी काय केलं, सगळ्यात आधी आहे ना, टोपामध्ये पाणी उकळून घेतलं. त्याच्यामध्ये थोडंसं तूप आणि थोडंसं मीठ टाकलं होतं. 2 ते अडीच वाट्या मी पाणी उकळायला ठेवलं होतं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आहे ना, पाण्याला उकळी आली का गॅस बंद करून घेतला. त्यामध्ये 2 वाट्या मी तांदळाचं पीठ टाकून छान असं मिक्स करून घेतलं आणि 5 मिनिटं झाकून घेतलं. 5 मिनिटानंतर लगेचच एका परातीमध्ये ते सगळं मिश्रण काढलं आणि ते गरम असतानाच आहे ना, छान असं घट्टसर पिठाचा गोळा तयार करून घेतला. त्यानंतर आहे ना, त्याचे असे छोटे-छोटे गोळे बनवून घ्यायला सुरुवात केली होती. कारण की आता आपल्याला मोदक तयार करून घ्यायचे होते. पीठ तर आपलं तयार झालेलं आहे. सगळ्यात आधी छोटासा पिठाचा गोळा घेतला आणि कोरड्या तांदळाच्या पिठामध्ये छान असा गोळवून घेतला. त्यानंतर आहे ना, त्याची अशा पद्धतीने आहे ना, छोटीशी लाटी तयार करून घेतली आणि अगदी हलक्या हाताने आहे ना, अशा पद्धतीने छान असं ते लाटून घेतलं. जसं आपण छोट्या-छोट्या पुऱ्या लाटून घेतो ना, अगदी त्याच पद्धतीने. त्यानंतर त्याच्यामध्ये सारण टाकलं आणि त्यानंतर आहे ना, अशा पद्धतीने पाकळ्या तयार करून घ्यायला सुरुवात केली होती. तर आता ह्या पाकळ्या कशा झाल्यात मला माहिती नाही, पण मी माझ्या पद्धतीने आहे ना, सगळे मोदक अशा पद्धतीनेच तयार करून घेतलेले होते. तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा. तर आता एक-एक करत आहे ना, सगळे मोदक तयार करून झाले. चाळणीला आहे ना, मी आधीचच थोडासा तुपाचा हात फिरवून घेतला होता. त्याच्यामध्ये तयार केलेले मोदक अशा पद्धतीने ठेवून घेतले आणि जवळ-जवळ 10 ते 15 मिनिटं छान असं वाफवून घ्यायला सुरुवात केली होती. मी गॅसवरती आधीच पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलंच होतं. त्याच्यामध्ये अशा पद्धतीने जुगाड केला होता आणि 10 मिनिटानंतर वाफवून झालं की लगेचच झाकण काढून घेतलेलं आहे. त्याच्यावरती आहे ना, गार पाण्याचा सुद्धा हात मी शिंपडला होता. ते व्हिडिओमध्ये काढायचं राहून गेलं होतं. तर बघू शकता इथे आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत तांदळाचे. मी पहिल्यांदाच बनवले होते. तरीसुद्धा आहे ना, मोदक एवढे प्रॉपर आणि छान झाले होते ना, अजिबात खालती चिकटले नव्हते चाळणीला आणि खूपच सॉफ्ट झाले होते.